एक महत्त्वाची बातमी शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। ठोस आश्वासनं मिळत नसल्यानं 3 माजी आमदारांचा प्रवेश रखडला सूत्रांमार्फत कळतंय। माजी आमदार 25 नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। अजून 1 महिना तरी पुण्यातून कोणताही पक्षप्रवेश नाही सूत्रांची माहिती। सूत्रांमार्फत ही माहिती समोर आली आहे। पुण्यातलं शिवसेनेचं मिशन टायगर हे रखडल्याचं आता कळतंय। ठोस आश्वासन मिळत नाहीये, त्यामुळे 3 माजी आमदार यांचा प्रवेश रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3 माजी आमदार आणि 25 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेचं पुण्यातील हे मिशन टायगर सध्या रखडलेलं आहे असं सूत्रांमार्फत कळतंय। 3 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार होते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले आहे फोन लाईन वरून। योगेश, पुण्यातल्या मिशन टायगर संदर्भातले काय अपडेट? ज्या पद्धतीने पुण्यात मिशन टायगर हे होणार होतं या पद्धतीची चर्चा ही सुरू झाल्या होत्या। पुण्यातले जे ठाकरे गटातले माजी आमदार आहेत ते शिंदे गटात प्रवेश करणार होते, ज्यामध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, त्यासोबतच माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या तिन्ही आमदारांचा समावेश होता या मिशन टायगर मध्ये। मात्र ठोस कमिटमेंट न मिळाल्यामुळे पुण्यातलं मिशन टायगर हे रखडल्याचं चर्चा आहे। कारण या तिन्ही माजी आमदारांसोबत काही माजी नगरसेवक देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होते। तशा बैठका आणि चर्चा देखील झाल्या होत्या। मात्र ठोस या सगळ्या तिन्ही नेत्यांना कमिटमेंट न मिळाल्यामुळे काही दिवस तरी मिशन टायगर हे पुण्यातलं रखडल्याची चर्चा आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्यापर्यंत या तिन्ही माजी आमदारांना कुठलीही कमिटमेंट देण्यात आलेली नाहीये। हे माजी आमदार तिन्ही ज्या मतदारसंघात काम करतात त्या मतदारसंघात इतर कुणाचा हस्तक्षेप नको ही महत्वाची जी काही माहिती आहे ती एकनाथ शिंदेपुढे ठेवण्यात आलेली आहे। या संदर्भात अद्यापर्यंत ठोस आश्वासन हे एकनाथ शिंदेकडून देण्यात आलेले नाहीये। मात्र काही दिवसांपूर्वीच या माजी आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती, ज्यामध्ये महादेव बाबर हे उदय सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती। त्या संदर्भातले त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं। त्यासोबतच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। मात्र त्यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार या संदर्भातल्या चर्चांना कुठेतरी नकार दिला होता। मात्र आता या संपूर्ण तिन्ही माजी आमदारांच्या बाबतीतलं जे काही मिशन टायगर होतं ते काही दिवस तरी आता थांबल्याची चर्चा आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।